नेक्स्ट डे आज आहे 1 डिसेंबर. गुड्डीचं लग्न आहे उद्या, तर आज मांडव झालेला आहे आणि मी आता भेटायला चालली. बघू खाली काय काय तयारी करायची आहे. हे मांडव अँड असा आहे हळदीचा सेटअप. खूप सुंदर वाटतोय. तिचं सगळं रुखवतामध्ये जे जे द्यायचं होतं त्याचं पॅकिंग केलेलं आहे आणि ते कसं केलेलं आहे ते मी मला दाखवते. त्याचं सगळं पॅकिंग केलेलं आहे. खूप सारे पदार्थ आहेत. आज आहे 1 डिसेंबर आणि आता झालेली आहे संध्याकाळची वेळ. संध्याकाळच्या वाजलेले आहेत 6:30 आणि आता आहेत गुड्डीच्या हळदी. सो आम्ही खाली चाललोय. आता बघू नवरी मॅडम रेडी झालेत का. नवरी मॅडम रेडी झालेली आहे बघा. शी इज लुकिंग जस्ट ब्युटिफुल. आमची सगळी फॅमिली दाखवते बघा. इथे मी अण्णा आणि काकीला आहेर देत होते. ते हळदी लावायला स्टार्ट झालेलं होतं. माझी मम्मी सगळ्यात आधी हळद लावत होती आणि हळदी लावायची करेक्ट मेथड खालून वर आहे. म्हणजे आधी पायाला लावायची, मग हाताला लावायची आणि त्याच्यानंतर चेहऱ्याला लावायची. सो काही लोक वरून खाली लावतात, म्हणजे चेहऱ्याला, पायाला, हाताला आणि मग पायाला. सो ज्यांना माहिती नसेल तर मे बी त्यांच्यासाठी. अँड असं पाण्याचे कलश ठेवलेले असतात 4 बाजूला, 4 कोपऱ्यांमध्ये. त्याला दोरा बांधलेला असतो आणि त्यालाच कळसातलं हळद असं म्हणतात. 4 बाजूला असे कळस, म्हणजे त्या पाण्याच्या तांब्यामध्ये नारळ पण ठेवलेले असतात आणि मग त्याला कलश असं म्हणतात आणि कळसातली हळद असं होतं ते. माझ्या लहान काकी वंदना काकी. तशा माझ्या काकी मम्मी जास्त व्लॉगमध्ये बघायला मिळत नाही, त्यामुळं काही लोकांना माहिती असेल किंवा नसेल तर त्यांच्यासाठी ही माझी लहान काकी आहे वंदना काकी. आणि गुड्डीची मम्मी ही 2 नंबरची काकी आहे अरुणा काकी. आणि अण्णा आणि लहान काका म्हणजे आप्पा आणि वंदना काकी. सो मला 2 काका आहेत. आहेत अभिलाषा काकी, माझ्या अजून एक काकी ज्या माझ्या चुलत काकी आहेत.
ह्या आहे शैला मामी, ज्या की माझ्या चुलत मामी आहेत. हे आहेत गुड्डीचे सख्खे मामा मामी, जे की कराडला असतात. ही आहे गुड्डीची मावशी, सख्खी मावशी, जी की कराडला राहते. अँड ही आहे गुड्डीची आजी. गुड्डीचं आजोळ कराड आहे. ह्या आहेत स्मिता काकी. ह्या पण आमच्या चुलत काकी आहेत. इथे आप्पा आणि काकी जोडीने हळद लावायला आलेले होते. काकीने आधी हळद लावली होती, पण परत जोडीने लावायची म्हणून अजून एकदा आले. आणि हा माझा धाकटा काका आहे, आप्पा आणि या काकी. ही आहे आमची किट्टू. अँड हिला तर तुम्ही सगळे ओळखतच असाल. इथे डॅडी हळद लावत होते. इथे भैया आणि वहिनी हळद लावत होते.
आहेत अमोल काका आणि अभिलाषा काकी. काकींनी पण आधी हळद लावलेली, बट काकांच्या सोबत अजून जोडीने लावायची होती, मग परत त्यांनी लावली. सो हे माझे दोघं चुलत काका काकी आहेत. इथं आहेत शैला मामी आणि महेश मामा, हे माझे चुलत मामा मामी आहेत. तर हे पण परत जोडीनं हळद लावत होते. इथे आई हळद लावायला आलेली होती. आईला तसं जास्त चालता येत नाही, पण तरी थोडं धरून धरून ती इकडं तिकडं जात असते आणि ती पण खूप भावूक झालेली गुड्डीच्या हळदीला. इथे आमच्या सगळ्यांचं फोटो सेशन चाललेलं होतं अँड हे एक फुलांच्या पाकळ्या करून गुड्डीच्या अंगावर टाकायच्या चाललेल्या होत्या, म्हणजे छान फोटो येतील. तर आम्ही खूप रिटेक दिले ह्या शॉट्ससाठी. तर त्याचे ओरिजिनल फोटोज कसे आले ते आता फोटोग्राफरकडून आल्यानंतरच समजतील. बट आम्ही खूप एफर्ट्स टाकले तिचा हा शॉट परफेक्ट येण्यासाठी. व्हिडिओमध्ये पण ते किती सुंदर दिसते बघा, खूप छान वाटत होतं. अँड आय होप तुम्हाला माझा हा सगळा व्लॉग आवडला असेल. गुड्डीचं सगळं हळदीचं फंक्शन आवडलं असेल. तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्लॉगवरती कॉमेंट करायला पण विसरू नका. तुम्ही कॉमेंट केलं तरच मला समजेल की माझा व्लॉग कसा वाटतो आहे तुम्हाला सगळ्यांना. सो आजचा हा व्लॉग मी इथंच थांबवते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. थँक्यू फॉर दी वॉचिंग गाईज.